हातातून वाळू निसटल्याप्रमाणे वेळ निसटत चाललाय. तो दिवस जवळ येतोय तुमच्या परीक्षेचा. तो दिवस जवळ येतोय जो डिसाईड करणार आहे की तुमचं भविष्य काय असणार आहे. तो दिवस जवळ येतोय जो डिसाईड करणार आहे की तुमचं स्वप्न पूर्ण होणार की नाही. आणि तो दिवस जवळ येतोय ज्याच्यासाठी आत्तापर्यंत तुम्ही अविरतपणे मेहनत केलेली आहे. सो ग्रुप सी साठी उरलेले जे शेवटचे 30 दिवस आहेत त्या 30 दिवसांमध्ये नक्की काय करायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टी कटाक्षाने टाळायला पाहिजेत याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. कारण पास होणारे आणि कट ऑफमध्ये न बसणारे किंवा ज्यांचा रिझल्ट येत नाही यांच्यामध्ये एक थिन लाईन असते. त्यांच्या प्रिपरेशनमध्ये अगदी छोटासा डिफरन्स असतो. तो डिफरन्स ज्याच्या लक्षात आला तो सक्सेसफुल होतो. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर आजचा हा व्हिडिओ ग्रुप सी साठी आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की जे विद्यार्थी पास होतात आणि जे विद्यार्थी रिझल्टमध्ये येत नाहीत, कट ऑफमध्ये जे बसत नाहीत, मेहनत सगळ्यांनीच घेतलेली असते पण त्यांच्या प्रिपरेशनमध्ये एक छोटासा फरक असतो. तो फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे. अशा कुठल्या चुका असतात ज्या कट ऑफमध्ये न बसणाऱ्यांकडून झालेल्या असतात आणि असं काय वेगळं असतं जे कट ऑफमध्ये बसतात किंवा जे पास होतात त्यांनी केलेलं असतं ते समजून घ्यायचं आहे. आणि ते जे काही वेगळं आहे तेच आपल्याला व्यवस्थितपणे करायचं आहे. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो काही उरलेला 30 दिवसांचा टाईम आहे, हे 30 दिवस इनफ आहेत का किंवा हे 30 दिवस किती इम्पॉर्टंट आहेत हे आपल्याला समजलं पाहिजे. बऱ्याचदा तुम्ही आता सध्या IPL सुरू आहे, IPL असेल किंवा इतर मॅचेस असतील, तुम्ही खूप वेळा हे पाहिलं असेल की हातातून गेलेली मॅचसुद्धा शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकता येते. खूप सगळ्या मूवीजमध्ये तुम्ही असे सीन पाहिले असतील जिथे तो जो हिरो असतो तो अगदी म्हणजे मरणाला टेकलेला असतो असं म्हणायला काही हरकत नाही, पण लास्ट मोमेंटला तो उठतो आणि लढतो आणि जिंकतो. म्हणूनच तर आपण त्याला हिरो म्हणतो. खूप सगळ्या गेम्समध्ये सुद्धा असंच होतं की ज्या वेळेला आपल्याला एक विशिष्ट प्लेयर किंवा एक विशिष्ट टीम जिंकणार आहे असं अगदी आपण मनाशी ठरवलेलं असतं, असं चित्रसमोर स्पष्टपणे दिसत असतं, त्याच वेळेला असं काहीतरी होतं आणि ज्याच्याकडून अपेक्षा नसते तो प्लेयर किंवा ती टीम जिंकून जाते. सो हे 30 दिवस हेच डिसाईड करणार आहेत की तुम्ही हिरो म्हणून तुमच्या लाईफची जी काही मूवी आहे, तुमची जी लाईफ आहे तिथे हिरो म्हणून परफॉर्म करताय की तुम्ही हारताय आणि तिथेच तुमची शस्त्र खाली ठेवून देताय. हे 30 दिवस म्हणूनच इम्पॉर्टंट आहेत कारण आत्तापर्यंत जरी आपल्याकडून काही चुका झाल्या असतील, आपल्या अभ्यासामध्ये राहिलेली जी काही कमतरता आहे ती भरून काढणं आणि जसं आपण म्हणतो की शेवटचा घाव महत्त्वाचा असतो, तो जो शेवटचा घाव आहे तो तुमचा बरोबर बरणी बसतोय की नाही हे ठरवण्यासाठी हे 30 दिवस खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. म्हणूनच या 30 दिवसांमध्ये काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून पुढे तुमच्यासाठी टाईम इज गोल्ड. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या सोन्याची काळजी घ्याल, एखाद्या दागिन्याची काळजी घ्याल, तितकीच काळजी तुम्हाला वेळेची घ्यायची. कारण हे 30 दिवस असे भरभर निघून जातील. विचार करा, 2025चा पहिला दिवस आठवा, 1 जानेवारी 2025. 4 महिने कसे कुठे गेले कळलंही नसेल. तसाच हा 1 महिना, हे 30 दिवस गेलेलेही समजणार नाही. पण त्यातल्या प्रत्येक मुमेंटचा, प्रत्येक क्षणाचा योग्य वापर तुम्हाला करून घ्यायचा आहे. आणि हे अगोदरच ठरवा की मला प्रत्येक क्षणाचा योग्य वापर माझ्या अभ्यासासाठी, ज्या अभ्यासाचं मला आउटपुट मिळेल, जो अभ्यास मी करेन त्याचा मला एक्झाममध्ये फायदा होईल, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला या वेळेचं नियोजन करायचं आहे. पहिली गोष्ट. दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो की या 30 दिवसांमध्ये नक्की कशाला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचा. अभ्यासाला, रिव्हिजनला, प्रॅक्टिसला. आपल्याकडे एक पद्धत आहे की मुलांना क्वेश्चन पेपर सॉल्विंग असेल, रिव्हिजन असेल, प्रॅक्टिस असेल आणि रीडिंग असेल, याच्यातला डिफरन्स बऱ्याचदा समजत नाही. कारण मी हे खूप वेळा पाहिले, जेव्हा मी सांगते की एक्झाम जवळ आली आहे, PYQ ॲनालिसिस खूप इम्पॉर्टंट आहे, त्यावेळेला मुलं म्हणतात की आम्ही क्वेश्चन पेपर तर सोडवतो आहे मॅम, मग क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करतो आहे आम्ही, मग आम्ही अभ्यास कधी करायचा. म्हणजे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस हा तुमच्या अभ्यासाचा एक असा भाग आहे ज्याच्याशिवाय तुम्ही क्वालिफाय होऊ शकत नाही. बट स्टील तुम्हाला असं वाटतं की याच्या व्यतिरिक्त मी जे काही वाचेन तो माझा अभ्यास आहे. सो हा गैरसमज पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. रिव्हिजन, मॅक्झिमम रिव्हिजन, तुमचा जो काही सोर्स असेल, जे कुठलं रेफरन्स बुक तुम्ही यूज केलं असेल त्याची रिव्हिजन करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर
दुसरा मुद्दा म्हणजे क्वेश्चन पेपर सॉल्विंगची प्रॅक्टिस करणं. आता ही प्रॅक्टिस कशासाठी करायची हे समजून घ्या. बऱ्याचदा हे होतं की शेवटच्या एका महिन्यामध्ये आपण एखादी टेस्ट सिरीज जॉईन करतो, टेस्ट सिरीजचा स्कोअर कमी येतो आणि आपला कॉन्फिडन्स लो होतो. टेस्ट सिरीज जॉईन केल्यानंतर फोकस या गोष्टीवरती करू नका की माझा स्कोअर किती येतोय. जरुरी नाही की एखाद्या विद्यार्थ्याला जर टेस्ट सिरीजमध्ये 60, 65, 70 मार्क्स येत असतील तर तो विद्यार्थी क्वालिफाय होईलच. आणि हेही जरुरी नाही की एखाद्या विद्यार्थ्याला टेस्ट सिरीजमध्ये 30च मार्क्स येतात तो नक्कीच फेल होणार नाही. जो विद्यार्थी टेस्ट सिरीजमध्ये मे बी त्याला 30च मार्क्स येत असतील तो विद्यार्थीसुद्धा इकडे आयोगाचा जो पेपर आहे तो क्वालिफाय करू शकतो. त्यामुळे टेस्ट सिरीज जर तुम्ही जॉईन केली असेल तर या शेवटच्या 30 दिवसांमध्ये पेपर डेफिनेटली सोडवा. कमीत कमी 10 पेपर तरी तुमचे सोडवून झाले पाहिजेत. आता हे 10 पेपर सोडवताना जी काळजी तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे ज्या पद्धतीने एक्झामचं तुमचं एक्झाम हॉलमधलं वातावरण असतं त्या पद्धतीनेच पेपर सोडवा. तुम्ही बाहेर राहून म्हणजे सिटीमध्ये राहून ग्रुपमध्ये स्टडी करत असाल, एखाद्या लायब्ररीला किंवा एखादा क्लास जॉईन केला असेल, तुम्ही तिथे टेस्ट सिरीज देत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला ते वातावरण मिळेल. बट जर तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल, घरी राहून अभ्यास करताय, गावी राहून अभ्यास करताय, घरातली एक व्यक्ती जी तुमच्या अभ्यासाच्या बाबतीत फार स्ट्रिक्ट आहे त्या व्यक्तीला सांगायचं की आज मला 11 ते 12 पेपर द्यायचा आहे. ती व्यक्ती तुमच्याशी तितक्याच स्ट्रिक्टपणे वागेल की जसं तुम्ही एक्झाम हॉलमध्ये असतात तसा फील तुम्हाला येईल. कारण हे माझ्या बाबतीत मी खूप छान एक्सपिरियन्स केले जेव्हा मी घरीच राहून अभ्यास करत होते. सो मी माझ्या फॅमिली मेंबर्सची यासाठी हेल्प घेत होते. कारण म्हणजे क्वेश्चन पेपर देताना मला ॲक्च्युली आपण एक्झाम हॉलमध्ये असताना जो फील येतो किंवा जी भीती वाटते त्यावेळेला ज्या आपल्या सिली मिस्टेक्स होतात त्या एक्झामच्या स्ट्रेसमध्ये, अशा प्रकारे माझं व्हायचं. रिझन हे होतं की वातावरण निर्मिती तशी, म्हणजे जरी मी एकटी पेपर सोडवत असेल तरीसुद्धा वातावरण तसं असायचं. सो अशी एखादी व्यक्ती आणि जर कोणीच नसेल तर मग तुम्हाला स्वतःशी तितकंच प्रामाणिक राहता आलं पाहिजे आणि 1 तासाचा वेळ लावून बरोबर पेपर सोडवायचा. आता जे काही ट्रिक्स टेक्निक्स तुम्ही कुठून ऐकलेले असाल, शिकलेले असाल, ते सगळे ट्रिक्स अँड टेक्निक्स त्याच वेळी अप्लाय करायचे ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस करताय. कुठलीही नवीन ट्रिक एक्झामच्या दिवशी कधीही अप्लाय करायची नाही. बरेच जण राऊंडमध्ये पेपर सोडवतात, बरेच जण पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत जातात, बरेच जण फेवरेट सब्जेक्टपासून सुरुवात करतात, बरेच जण वन लायनर क्वेश्चनपासून सुरुवात करतात. सो कुठली मेथड तुम्हाला योग्य पद्धतीने हँडल करता येते, कुठली मेथड आहे जी तुम्हाला जास्त उपयोगी ठरते, कुठल्या मेथडनी तुमचा चांगला स्कोअर येतो हे समजण्यासाठी टेस्ट सिरीज फार जास्त हेल्पफुल आहे. सो त्यासाठी टेस्ट सिरीज जॉईन करा आणि त्या पद्धतीने सोडवा आणि त्या टेस्टचं ॲनालिसिस करा. जर यापूर्वी आयोगाच्या पेपरचं ॲनालिसिस केलं नसेल तर फर्स्ट प्रेफरन्स आयोगाचे पेपरच तुमचा असायला पाहिजे. ठीक आहे. सो प्रॅक्टिस आणि त्याच्या थ्रू रिव्हिजन इम्पॉर्टंट आहे. कारण हे जे काही तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवाल त्याचं जे ॲनालिसिस कराल त्याच्यातून तुमची रिव्हिजन होणार आहे. पुढचा मुद्दा येतो करंट अफेअर्स. करंट अफेअर्स हा एक असा सब्जेक्ट आहे की भल्या भल्यांना घाम फुटतो. म्हणजे माझा एक्सपिरियन्स हा आहे, जे काही चॅलेंजेस मी घेतले त्याच्यामधून काही स्टुडंट असे करंट अफेअर्सचा भरमसाठ अभ्यास केला. म्हणजे डे 1 पासून 6 महिन्यांमध्ये 3 महिन्यांमध्ये जो काही पिरियड त्यांना मिळाला आहे डेली बेसिसवरती करंट अफेअर्स केले. बट स्टील 15 पैकी 3 किंवा 4 मार्क्स आलेत. आणि असे स्टुडंट पण मी पाहिलेत ज्यांनी शेवटच्या 30 दिवसांमध्येच करंट अफेअर्सवरती नजर फिरवली आहे पण तरीसुद्धा त्यांचे 5 ते 6 बरोबर आलेत. येस, हा डिफरन्स आहे. खूप स्टुडंट्सच्या बाबतीत मी हे एक्सपिरियन्स केलं आहे. मग आता म्हणजे खूप स्टुडंटनी त्यांचे एक्सपिरियन्स शेअर केलेत. इवन माझ्या बाबतीत पण हेच झालेलं आहे की मी मेन्सच्या वेळेला 2019ला पण 2022ला पण 2023ला पण मी करंट अफेअर्स ॲक्च्युली स्किप केलेला टॉपिक होता, सब्जेक्ट होता. बट स्टील माझा स्कोअर चांगला आला होता. मग आता करंट अफेअर्ससाठी काय करायचं आहे, सिलेक्टिव्ह करा. ज्या काही टेस्ट सिरीज आहेत, आता तर टेस्ट सिरीजवाल्यांचे प्रेडिक्शन पण बरेचसे चुकलेले आहेत. म्हणजे लास्ट जे काही 2 वर्ष एक्झाममध्ये क्वेश्चन्स येत आहेत त्याच्यावरून ती गोष्ट लक्षात आली असेल की आपण जे खूप इम्पॉर्टन्स देऊन करतो त्याच्यावरती क्वेश्चनच येत नाहीत, काहीतरी वेगळंच विचारलं जातं. सो त्याच्यासाठी आत्ताचं 2 फेब्रुवारीला झालेला जो पेपर आहे तो प्रॉपरली स्टडी करा. तुमच्या लक्षात येईल की करंट अफेअर्सला काय विचारलं जाऊ शकतं आणि त्याच्यानुसार करंट अफेअर्स करा. पण अगेन मी सांगेन की जॉग्राफी असेल, हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, मॅथ्स, रिझनिंग स्पेसिफिकली हे जे सब्जेक्ट आहेत ना हे तुम्हाला खूप जास्त मार्क्स मिळवून देऊ शकतात. सो तिथे थोडी जास्त मेहनत घेतली तर इकडे जास्त टेन्शन घ्यायची गरज पडणार नाही. ठीक आहे. त्यामुळे तिकडे कसं मॅक्झिमम आउटपुट मिळेल, तिकडे कसे मॅक्झिमम स्कोअर करता येईल याच्यावरती फोकस राहा. पण करंट अफेअर्सची रिव्हिजन करा. अगदीच दिवसातले 3-3, 4-4 तास मी फक्त करंट अफेअर्स घेऊन बसतो असं करू नका. कारण
याला एंडच नाही आहे करंट अफेअर्सला. तुम्ही जेवढं वाचाल तेवढं कमीच आहे. तसं तुम्हाला पॉलिटीला माहिती नाही की हा ठराविक एकच बुक आहे, मी एवढं केलं तरी चालतंय. करंट अफेअर्सचा सोर्स निवडताना सेम एक जे पण मॅगझिन, जे पण व्हिडिओज तुम्ही यापूर्वी पाहिले असतील, ज्या नोट्स तुम्ही काढलेल्या असतील तेच रिवाईज करा, नवीन काही करत बसू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो PYQ अनालिसिस. किती इम्पॉर्टंट आहे याच्याबद्दल मी आता सेपरेटली बोलायची गरज मला तरी वाटत नाही आहे, कारण 2 फेब्रुवारीला झालेला जो काही कंबाईंड ग्रुप बीचा पेपर होता, पेपर झाल्यानंतर मी एक व्हिडिओ अपलोड केला होता. जवळपास 75 क्वेश्चन्स जे आहेत त्या 75 क्वेश्चन्सचा रेफरन्स जो आहे तो आपल्याला PYQ मध्ये आढळतो, हे मी तुम्हाला दाखवून दिलं होतं. आणि जर समजा तुम्ही ग्रुप सीचा पेपर देताय, डेफिनेटली कमीत कमी 70 प्रश्न तरी असे असतील जे कुठे ना कुठे मागच्या वर्षी विचारलेले असतील. जरी तो प्रश्न ॲज इट इज विचारलेला नसेल तरी त्या प्रश्नाचं म्हणजे जो पण प्रश्न येणार आहे त्याच्या रेफरन्समधलं, त्याच्या संदर्भातली, त्याच्या आजूबाजूची माहिती जी तुमच्या रेफरन्स बुकमध्ये असते त्याच्यावरती पाठीमागे प्रश्न विचारलेला असेल. आणि म्हणूनच उरलेल्या 30 दिवसांमध्ये कंबाईंड ग्रुप बीचे पेपर्स, कंबाईंड ग्रुप सीचे पेपर्स, वेळ मिळाला तर मेन्सचे जे पेपर्स आहेत ग्रुप बी आणि सीचे, त्याच्यामधले हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी अँड मॅथ्स रिझनिंगचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स करा. तुम्ही इतकं जरी केलं ना तरीसुद्धा तुम्ही पास होऊ शकता. म्हणजे मी शेवटच्या 30 दिवसांमध्ये असं ठरवलं की मला काहीच नाही करायचं आहे, फक्त माझी प्रायोरिटी ही आहे की ग्रुप बीचे 2017 ते 23, ग्रुप सीचे 2017 ते 23 आणि ग्रुप बी आणि सीचे मेन्सचे जे पेपर्स आहेत ॲटलिस्ट 22-23चे किंवा 21-22-23चे हे जे पेपर्स आहेत त्याच्यामधले जॉग्राफी, हिस्ट्री, त्याच्यानंतर पॉलिटी आणि मॅथ्स रिझनिंग याचे क्वेश्चन्स मला सॉल्व करायचे आहेत. इतकं जरी ठरवलं ना आणि इतकं जरी प्रॉपरली केलं ना 100% तुमचा रिझल्ट येईल ग्रुप सीला. कारण आत्ता ग्रुप बीला जे काही क्वेश्चन आले मॅथ्स रिझनिंगमध्ये तर काही क्वेश्चन जे मेन्सला विचारलेले होते ना ग्रुप बीला ते मेन्सचे क्वेश्चन्स फक्त आकडा चेंज करून ॲज इट इज, नाव आणि आकडा चेंज करून ॲज इट इज क्वेश्चन्स विचारलेत, म्हणजे फॉर्मॅट सेम आहे. सो ज्या वेळेला प्रिपरेशन करताय एवढं मोठं आयोगाने तुम्हाला ऑलरेडी देऊन ठेवलं आहे, नवीन काही शोधत बसू नका. कारण हे जे काही तुम्ही नवीन शोधता हे नेहमी तुम्हाला खड्ड्यात घालतं हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला हेल्प व्हावी म्हणून जर समजा खूप कन्फ्युजन होत असेल तर इकॉनॉमिक्ससाठी मी इकॉनॉमिक्सचे काही व्हिडिओज ग्रुप बीच्या आधी चॅनलवरती अपलोड केले होते, जिथे कंबाईंड ग्रुप बी, ग्रुप सी असेल, राज्यसेवा असेल, याला जे इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन विचारलेले आहेत त्या क्वेश्चन्सचं एक्सप्लेनेशन म्हणजे प्रश्न उत्तर आणि एक्सप्लेनेशन संभाव्य प्रश्नामध्ये PYQ आहेत ते, तर त्याची एक सिरीज घेतलेली मी, 3 व्हिडिओज असतील जवळपास, तर ते व्हिडिओज पहा, डेफिनेटली ते हेल्पफुल राहतील. जॉग्राफीमध्ये एक गोष्टीची काळजी घ्या की आपल्याला ग्रुप बीला जसं महाराष्ट्राच्या भूगोलावरती जास्त भर असतो ना, ग्रुप सीला भारताच्या भूगोलावरचे प्रश्न येतात मॅक्झिमम. सो भारताच्या भूगोलावरती म्हणजे भारताच्या भूगोलावरचे पण आय थिंक 2 की 3 व्हिडिओचे आहेत क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमधले, ते मी घेतलेले आहेत. सो ते पण पाहून घ्या. ट्रिक्सचे काही व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, तेही तुम्ही पाहून घेऊ शकता. त्याच्यानंतर सायन्सचं सुद्धा स्टेट बोर्डवरती 10वीचं जे स्टेट बोर्ड आहे तर पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्हीवरती आधारित असणारे 2 क्वेश्चन आन्सरचे जे व्हिडिओज आहेत ते मी अपलोड केले होते ग्रुप बीच्या आधी. हे आत्ता का सांगते कारण ग्रुप बीला पण त्याचा फायदा झाला, सो तुम्हाला सीला त्याचा डेफिनेटली फायदा होईल. सो ते व्हिडिओज तुम्ही पाहून घेऊ शकता. आता सगळ्यात महत्त्वाचे 2 पॉईंट, जे शेवटचे 2 पॉईंट आहेत ना, हे फार इम्पॉर्टंट आहेत आणि हे 2 पॉईंट्स तुम्हाला एक्झाम क्रॅक करण्यासाठी डेफिनेटली हेल्पफुल आहेत. मी तर असं म्हणेन की या 2 पॉईंट्सवरती तुम्हाला काम करता आलं तरच बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही साध्य करू शकता. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला गोल्डन आवर रूल माहिती असेल, तो जर माहिती नसेल तरीसुद्धा तो एक गोल्डन रूल किंवा गोल्डन आवर रूल तुमच्या अभ्यासामध्ये असायला पाहिजे. हे काय आहे, ज्यावेळेला तुम्ही 1 तासाचा अभ्यास करताय ना, हा 1 तासाचा अभ्यास 4 तासांच्या अभ्यासासारखा असतो किंवा त्याची क्वालिटी ती असते. एक साऊथकडची डब मूवी बघितली होती मी, टेडी नाव आहे त्या मूवीचं, तुमच्यापैकी कदाचित कोणी पाहिली असेल तर तुम्हाला माहिती असेल. त्या मूवीचा जो हिरो आहे त्याच्याकडे एक स्पेशल पॉवर असते किंवा त्याच्याकडे एक स्किल असतं, जन्मताच त्याला ते गिफ्ट मिळालं असतं, गॉड गिफ्टेड असतो तो, की त्याने कुठलीही गोष्ट एकदा वाचली
की ती लगेच त्याच्या लक्षात राहत असते. म्हणजे त्यांनी जस्ट पाहिलं तरी त्याला लक्षात राहत असतं आणि त्याच्यामुळे त्याने कितीतरी लँग्वेजेस तो शिकलेला असतो. आणि मग त्या मूवीमध्ये असं बऱ्याच गोष्टी म्हणजे मेडिकलमधल्या बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशे मेडिसिन्स आहेत, इंजेक्शन्स आहेत, त्याची नावं लक्षात ठेवायची. ते एका हॉस्पिटलमध्ये सगळे डॉक्टर, नर्सेस, त्यांचं क्वालिफिकेशन हे सगळं लक्षात ठेवायचं तर तो ते लक्षात ठेवू शकतो. मग ती मूवी पाहिल्यानंतर ज्यावेळेला असंच घरामध्ये डिस्कशन सुरू होतं तर त्यावेळेला मलाही हा विचार ॲक्च्युली आला आणि माझ्या दिदीची मुलगी शिवांजली, तिच्या पण डोक्यात हाच विचार आला, यार आपल्याला पण असं जमत असतं तर किती भारी झालं असतं ना. तर हे जमतं, पण कधी जमतं माहिती आहे का? ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट करताना तुमच्या डोक्यात बाकी काहीच नसतं, फक्त आणि फक्त तीच गोष्ट असते. तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशननी जर ती गोष्ट केलीत ना तर डेफिनेटली ती गोष्ट तुमच्या लक्षात राहते. एखादी मूवी तुम्ही पाहिलीत, ती तुम्हाला इतकी आवडते की तुम्ही सगळा डिस्टर्बन्स बाजूला ठेवला आणि तुमचं पूर्ण लक्ष त्या मूवीकडे आहे, तर डेफिनेटली ती मूवी तुम्हाला स्टार्ट टू एंड ॲज इट इज लक्षात राहते. त्यातले डायलॉग्स पण तुमचे पार्ट होऊन जातात. आता ऑडिओ व्हिज्युअलचा परिणाम असतो हे सगळं ठीक आहे, पण त्यासोबतच तुमचा फोकस फार महत्त्वाचा असतो. सो दिवसात तुम्ही किती तास अभ्यास करताय, किती वेळ बसून राहताय हे इम्पॉर्टंट नाही. किमान 1 तास तरी तुमचा असा अभ्यास असला पाहिजे ना ज्या वेळेला तुम्ही बिलकुल डिस्ट्रॅक्टेड असायला नाही पाहिजे. म्हणजे त्या वेळेमध्ये ना तुमच्या मोबाईलचा विचार तुम्हाला येईल, ना तुमच्या एक्झामचा विचार येईल, ना तुमच्या रिझल्टचा विचार येईल, ना घरच्यांचा विचार येईल, लाईफमध्ये सध्या काय सुरू आहे कशाचाही विचार नाही. जस्ट त्या एका गोष्टीवरती फोकस्ड आहात तुम्ही, जी तुमच्या समोर आहे, जे तुम्ही रीड करताय त्या टॉपिकवरती. ट्राय करून पहा. याच्या अगोदर तुम्ही 5 मिनिटांसाठी मेडिटेशन करा, त्याच्यानंतर अभ्यास करा. तो 1 तासाचा जो अभ्यास आहे ना 100% तुम्ही एखादा टॉपिक 4-5 वेळा रिवाईज केल्यानंतर जसा लक्षात राहतो ना तो टॉपिक तुम्ही एकदा वाचलेला लक्षात राहील. पण याच्यासाठी प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. सो या 30 दिवसांमध्ये डेली हा 1 तास काढायचा प्रयत्न करा की जिथे तुम्हाला डिस्टर्ब करणारं कुणीच नसेल अशा ठिकाणी बसा, जिथे तुम्हाला कुणी आवाज नाही देणार, जिथे तुम्हाला कोणाचा आवाज येणार नाही. आवाज आला तरी तुम्ही कंट्रोल करू शकाल, त्याच्यासाठी मेडिटेशन करा. तुमचा मोबाईल फोन तुमच्यापासून दूर असेल, तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करणारी प्रत्येक गोष्ट दूर असेल. आणि मेडिटेशन याच्यासाठी करा की डोक्यामध्ये येणारे जे विचार असतात ज्यांना आपण थांबवू शकत नाही, त्या विचारांपासून काही काळासाठी का असे ना तुम्ही ब्रेक घेऊ शकाल. ठीक आहे. सो हा एक जो तास आहे तुमच्या 4 तासांच्या अभ्यासाच्या बरोबर असेल आणि म्हणून हा एक रूल फॉलो करून पहा. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक तर सांगितलं ही गोष्ट, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्याच्याशिवाय या सगळ्या गोष्टी तुम्हाला पॉसिबल होणार नाही ती म्हणजे आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. अजिबात या 30 दिवसांमध्ये स्वतःला असा विचार येऊ देऊ नका की हे मला जमणार नाही, हे माझ्याच्याने होणार नाही, कोण काय म्हणतंय, कोणी काय सांगितलंय, कोणी टोमणे मारलेत, कोणी म्हटलं की तुला जमणारच नाही, तू कधीच अधिकारी होणार नाही, कोण काय म्हणते, दुनिया गई भाड में. स्वतःला सांगा मला माहिती आहे ती पोस्ट माझ्यासाठी बनली आहे, मी त्या पोस्टसाठी परफेक्ट फिट होते आणि मी हे करून दाखवणार आहे. प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला ज्या वेळेला तुम्हाला थोडंसं लो फील होईल त्यावेळेला स्वतःला हे खडसावून सांगा की मी करू शकत नाही, माझं काही होणारच नाही, नाही झालं तर. हा विचार करण्याचा मला अधिकारच नाही आहे. मला फक्त आणि फक्त एक गोष्ट माहिती आहे की मी करून दाखवणार आहे, कारण माझ्यात ते टॅलेंट आहे, माझ्याकडे ती गोष्ट आहे, माझ्यात ती जिद्द आहे, माझ्यात ती हिंमत आहे. काहीही झालं तरी या 30 दिवसांमध्ये स्वतःचा कॉन्फिडन्स जाऊ देऊ नका. टेस्ट सिरीजचा पेपर घेतला आहे मी, एक टेस्ट सोडवली, ठीक आहे, माझा 100 पैकी 20च मार्क्स पडलेत, ठीक आहे, 80 प्रश्नांची तयारी करेन मी, माझ्याकडे 30 दिवस आहेत. हा आत्मविश्वास जर तुमच्याकडे असेल ना बाकी सगळ्या गोष्टी तर होतील, पण तो 1 तास जे टेम्परामेंट आपण सांभाळणं गरजेचं असतं त्या 1 तासामध्ये स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवणं, सिली मिस्टेक होऊ नयेत. एक प्रश्न जरी चुकला तरी पुढच्या 99 प्रश्नांवरती आपल्याला कसं कॉन्सन्ट्रेशन करता येईल हे सगळं तुम्हाला या 30 दिवसांमध्ये शिकता येईल. पण त्याच्यासाठी तुमच्याकडे कॉन्फिडन्स असणं फार जास्त इम्पॉर्टंट आहे, म्हणून याच्यावरती काम करा. या 30 दिवसांमध्ये प्रत्यक्ष देवानी जर येऊन तुम्हाला सांगितलं की तू नाही करू शकत, तू पास नाही होणार, देवाशी सुद्धा नशिबाशी सुद्धा भांडायला तयार व्हा. ज्या दिवशी तुम्ही स्वतःसोबत असे खंबीरपणे उभे राहता ना सगळी दुनिया तुमच्या बाजूने होते. हा अनुभव मी खूप चांगला घेतला आहे. मी अशा सिच्युएशनमधून गेलेले आहे बऱ्याचदा की ज्यावेळेला मला माहिती आहे की दिस इज एंड, संपलं, इथे काहीच नाही, पण त्यावेळेला पण मी उभी राहिली आहे आणि त्यावेळेला पण मी
स्वतःच्या नशिबाला आणि देवाला म्हटलं की मलाही पाहायचं आहे की तू त्रास देऊन देऊन थकशील की मी सहन करून आणि याला तोंड देऊन थकेन. अँड ट्रस्ट मी, लाईफ अशा पद्धतीने चेंज झाली आहे जे स्वप्नातही कधी मी कल्पना केली नव्हती. आणि म्हणून तुम्हाला सांगते की फक्त आत्मविश्वास ठेवा. दुनिया कोण काय म्हणते, लायब्ररीमध्ये गेलो आणि बाजूचा मित्र मैत्रीण म्हणाली की अरे हे काय वाचतो, ह्याचा तर काही फायदाच नाही आहे. ऐकू नका. तू हे केलं आहे, तुला काही फायदाच होणार नाही. बिलकुल लक्ष देऊ नका. असे स्टुडंट आहेत माझ्याकडे ज्यांनी आहे हा टाईमटेबल फॉलो केलेला आहे, प्रॉपरली स्टडी प्लॅन केला आहे, खूप छान अभ्यास केला आहे, पण प्रत्येक दिवशी शेजारी बसलेल्या मुलाने, शेजारी बसलेल्या मुलीने त्यांना परेशान केले. तू नाही करू शकत, नाही होणार, हे काय वाचतो, याचा काही उपयोगच नाही आहे, सगळी दुनिया काहीतरी करते. लक्षात ठेवा, मी अजून एकदा सांगते की जे विद्यार्थी रिझल्टमध्ये येत नाहीत आणि जे रिझल्टमध्ये येतात त्यांच्यामध्ये एक थिन लाईन असते. तो डिफरन्स समजून घ्यायचा आहे. पास होणाऱ्याने नक्की काय वेगळं केलं आहे, नापास होणारा नक्की कुठे चुकला आहे, हे जर समजलं ना तर ॲटोमॅटिकली तुमचा रिझल्ट येऊन जातो. कारण त्या गोष्टी तुम्ही टाळता ज्या तुम्ही करायला नाही पाहिजे. आणि मॅक्झिमम चुका या शेवटच्या दिवसांमध्येच होतात. शेवटच्या आठवड्यात तर काही कळत नाही काय चाललेलं असतं. आपण प्रत्येकजण जो सांगेल ते म्हणजे जो येतोय समोर त्याचा ऐकत असतो आणि तसं करत असतो. ट्रॅक चेंज करू नका. आत्तापर्यंत तुम्ही खूप छान मेहनत घेतली आहे, खूप छान अभ्यास केला आहे आणि डेफिनेटली या अभ्यासाचा तुम्हाला फायदा होणार आहे. शक्य झालं तर शेवटच्या 30 दिवसांमध्ये, शेवटच्या 25 दिवसांमध्ये कुठले इम्पॉर्टंट टॉपिक आहेत जे तुम्ही रिवाईज करायलाच पाहिजेत त्याच्यावरचा व्हिडिओ पॉसिबल झालं तर मी डेफिनेटली तुमच्यासाठी घेऊन येईन. एखादा प्लॅन छोटासा घेऊन येता आलं तर घेऊन येईन, पण मला असं वाटतं की जो तुमचा प्लॅन आहे तो डिस्टर्ब होऊ नये म्हणून तो प्लॅन मी म्हणजे तुर्तास तरी घेऊन नाही आले. कारण ऑलरेडी बऱ्याच जणांचा प्लॅन असतो आणि मग असं होतं की मॅमनी सुरुवातीपासून सांगितलेलं फॉलो केलं तर आता मग मी चेंज करायला पाहिजे का, आणि मग त्या कन्फ्युजनमध्ये अगेन कुठेतरी तुमचा ट्रॅक चुकतो. ते होऊ नये म्हणून मी घेऊन नाही आले. बट तुम्हाला जर गरज असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी तुमच्यासाठी तो प्लॅन घेऊन येईन. इम्पॉर्टंट टॉपिक तुमच्यासोबत शेअर करेन जे की तुम्ही करायलाच हवेत असेवाले. ठीक आहे. सो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. एखादा पॉईंट जर राहून गेला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हा इम्पॉर्टंट आहे तर तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाकी स्टुडंट्सना त्याचा फायदा होईल. अँड डेफिनेटली उरलेल्या 30 दिवसांमध्ये आणखी अशा काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करता आल्या ज्याच्यामुळे एक्झाममध्ये तुमचा स्कोअर वाढू शकतो तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणखी एक मुद्दा, रिव्हिजन करताना ज्या तुमच्या ट्रिक्स असतील त्या ट्रिक्स तुम्ही सेपरेट नोटबुकमध्ये ऑलरेडी लिहिलेल्या असतील. एक्झामच्या आधी त्या रिवाईज करा. जे काही मॅप तुम्ही स्टडी करताना जे काही नकाशे भरलेले असतील ते प्रॉपरली रिवाईज करा. इकॉनॉमिक्सची आकडेवारी एक्झामच्या एक दिवस आधी तुम्ही रिवाईज करा म्हणजे ती तुमच्या जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. जे टॉपिक खूप अवघड जातात, जे सब्जेक्ट अवघड जातात ते एक्झामच्या 1-2 दिवस आधी किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये करायला घ्या. बाकीचा जो कंटेंट लक्षात राहतो ते आत्तापासून रिवाईज करायला सुरुवात करा. ठीक आहे. अँड मॅथ्स रिझनिंगची प्रॅक्टिस करा, त्याला दुसरा पर्याय नाही आहे. ठीक आहे. सो आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटणार आहोत आपण अशाच यूजफुल आणि हेल्पफुल व्हिडिओजमध्ये. थँक्यू.